नमस्कार शेतकरी मित्रांनो, अवकाळी पाऊस राज्याची पाठ सोडायला तयार नाहीये। संपूर्ण एप्रिल महिनाभर राज्यात भाग बदलत पाऊस पाहायला मिळाला। या अवकाळी पावसामुळे राज्यातील 1 लाख हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान झाले। अशातच आता पुन्हा एकदा पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। यात प्रामुख्याने विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होऊ शकते। तर शेतकरी मित्रांनो, याशिवाय पुढील 4 ते 5 दिवसात राज्यासह मध्य भारतात कमाल तापमानात 3 ते 4 अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बीड, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस व गारपीट होण्याची शक्यता आहे। तर उद्या 27 एप्रिल पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, उस्मानाबाद, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला उद्या पाहायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे हवामान अंदाज। तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे दररोजच्या हवामान अंदाज, पावसाविषयक बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।